कोपरखैरणे व घणसोली येथील अनधिकृत इमारतीमधील 102 घरांची एकाच दिवशी दस्त नोंदणी करण्यात आली असल्याचा आरोप आरपीआय पक्षाच्या वतीने करण्यात आला। अनधिकृत बांधकाम असलेल्या कोणत्याही घराचे दस्त नोंदणी होऊ नये व असं करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी। असं असताना घणसोलीमधील 102 घरांची नोंदणी एकाच दिवशी चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी झाली। त्याचबरोबर या कार्यालयातील वळवी नावाच्या अधिकाऱ्याने हजारो दस्तऐवज नोंदणी झाली, त्याचीही चौकशी व्हावी व कारवाई झाली पाहिजे, असे आरपीआय पक्षाच्या मराठा आघाडीचे बाळासाहेब मिरजे यांनी सांगितले। नोंदणी झालेली आहे 102, ते दस्त नोंदणी तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे। त्याच्यानंतर ज्यांनी दस्त नोंदणी केली त्यावेळेस जेवढे कर्मचारी असतील त्यांना सुद्धा तात्काळ निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। कुठे विभागाने घडलेलं आहे आणि यातलं आपण काय पाठपुरावा? भाईंदर रजिस्ट्रार क्रमांक 10 या ठिकाणी सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्यांनी ही दस्त नोंदणी केलेली आहे आणि नवी मुंबईमधील अनधिकृत जी बांधकामं आहेत त्या बांधकामाची दस्त नोंदणी केलेली आहे, ती रद्द करावी। त्यांच्या अहवालामध्ये आम्ही तर जास्त बोललो होतो, पण त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे ते 102 त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे, 102 नोंदणी केलेलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की सदर विषय हा 102 दस्त नोंदणी पूर्ण केली असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य आहे, असं त्यांच्याच अहवालात आहे। शासकीय अहवाल आहे, माझा अहवाल नाही आहे। त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे की ह्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत, ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहे, त्याच्यावरती कारवाई करा। आपली आता मागणी काय आहे? माझी मागणी आहे की दस्त नोंदणी रद्द करा आणि जे अधिकारी आहेत त्याला निलंबित झालं पाहिजे, त्याला जे पाठीशी घालतात त्यांना निलंबित केले पाहिजे। त्यावेळेस जे अधिकारी त्या ऑफिसमध्ये होते त्या सर्वांना निलंबित करावं अशी माझी मागणी आहे। आपण हे जे प्रकरण हाती घेतलेले आहे, काय खात्री आहे की मागचे जे आपण शब्द एकत्र त्यानं मागे हटला होता? नाही, त्याच्यामध्ये आम्ही मागे हटलो नव्हतो। त्याच्यामध्ये सुनावणी लागली होती, हेरिंग लागली होती आणि हेरिंगमध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांचं वर्चस्व असल्यामुळे निकाल लावून दिला। पण आता आमच्याकडे एकदम ऑथेंटिक सगळे पेपर आहेत, याच्यामुळे याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आम्ही आणि त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्यानंतर हे दस्त नोंदणी रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। नाही, दबाव येणार नाही। आता आम्ही कुणाचं ऐकणार नाही, वेळ पडली तर आम्ही पक्ष सोडून देऊ, पण दबाव ऐकणार नाही आता कुणाचा।